नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण एक इम्पॉर्टंट टर्म पाहिली, बुक किपिंग. मराठीमध्ये आपण त्याला बोलतो पुस्तक पालन. व्यवसायात घडणारे व्यवहार लिहून ठेवण्याची कला म्हणजे बुक किपिंग. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन अ सेट ऑफ बुक्स. आपण पाहिलं. आज आपण एक सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहणार आहोत, टर्म पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे कॅपिटल. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटलचा कॉमर्स मध्ये अर्थ घ्यायचा इथे भांडवल. कॅपिटल म्हणजे भांडवल. ओके, आपण जो काही सब्जेक्ट शिकतोय बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा पूर्णपणे बिझनेसशी रिलेटेड असणारा सब्जेक्ट आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ऍज अ बिझनेसमॅन म्हणून तुम्ही त्या गोष्टीकडे बघायचं. ठीक आहे, असं गृहीत धरा की आपल्याला एक नवीन बिझनेस स्टार्ट करायचा. ओके, नवीन बिझनेस स्टार्ट करायचा. आता बिझनेस स्टार्ट करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे भांडवल. समजा तुम्ही आज ठरवलं मनामध्ये की मला बिझनेस स्टार्ट करायचा आणि लगेच उद्या सुरू झालाय, असं होत नाही. पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे विदाऊट कॅपिटल तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. मग कॅपिटल म्हणजे नक्की काय, भांडवल आपण कशाला म्हणतोय, तर एक सोप्या साध्या शब्दात सांगायचं झालं तर भांडवल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती एक अमाऊंटच आहे किंवा आपण त्याला म्हणूया सम आहे किंवा कॅश आहे. ठीक आहे, अमाऊंट म्हणा, सम म्हणा, कॅश म्हणा. ओके, भांडवल म्हणजे अशी रक्कम की जी रक्कम व्यवसायामध्ये टाकली जाते, गुंतवली जाते आणि मगच बिझनेस सुरू होतो. ओके, विदाऊट कॅपिटल तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. म्हणजे तुम्ही नुसतं मनामध्ये विचार केला बिझनेस स्टार्ट करायचा, पहिली गोष्ट येणार आहे अरे पैसा लागणार, कारण बिझनेस असं सुरू होणार नाहीये. म्हणून बघा, समजा तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तुमच्या स्वतःकडे, तुमच्या घरी तुमच्या स्वतःचे 4 लाख रुपये आहेत. ठीक आहे, बिझनेस सुरू करायचा आहे. कमीत कमी तुम्हाला अंदाजे म्हणजे इस्टिमेटेड कॅपिटल तुमचं आहे 10 लाख रुपये. तुमच्या स्वतःकडे 4 लाख रुपये आहेत. तुम्ही तुमच्या आईला वडिलांना रिक्वेस्ट केली की मला बिझनेस करायचा आहे, मला थोडे पैसे द्या. आईने आणि वडिलांनी मिळून 4 लाख रुपये दिले. तुम्ही स्वतः 4 लाख रुपये गुंतवताय. तुम्ही अगोदर कुठेतरी जॉब करत होता आणि पैसे कमवले, 4 लाख रुपये तुमच्याकडे स्वतःचे आहेत. आई वडिलांकडनं रिक्वेस्ट केली आहे, आई वडील तुम्हाला म्हणत होते अरे बिझनेस करू नको, पण तुम्हाला बिझनेस करायचा आहे. कोणाकरता आई वडिलांनी 4 लाख रुपये तुम्हाला दिले. ओके, 8 लाख रुपये झाले. अजून 2 लाखाची गरज आहे. अनेक रिलेटिव्हला, फ्रेंड्सला फोन केले आणि रिलेटिव्ह फ्रेंड्स कडनं 2 लाख रुपये तुम्ही मिळवले. ओके, लक्षात घ्या, तुमचे स्वतःचे किती आहेत 4 लाख, आई वडिलांकडनं किती घेतले 4 लाख, रिलेटिव्ह आणि फ्रेंड्स कडनं किती मिळवले 2 लाख. अशी टोटल अमाऊंट 10 लाख रुपये तुमच्याकडे आहे आणि ती रक्कम घेऊन तुम्ही बिझनेसला सुरुवात करता. म्हणजे याचा अर्थ एक लक्षात घ्या, आपल्या जवळ असणारा पैसा जेव्हा आपण म्हणजे आपल्या घरातला पैसा जेव्हा आपण बिझनेस मध्ये काय करतो, इन्व्हेस्ट करतो, त्यावेळेला ती इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट काय नावाने ओळखली जाते, कॅपिटल नावाने ओळखली जाते. ओके, म्हणजे व्यवसायामध्ये गुंतवलेला पैसा म्हणजेच भांडवल. मग व्यवसायामध्ये पैसा कोण गुंतवतं, ज्याला बिझनेस करायचा आहे तो गुंतवतो. ओके, मग तुम्ही बिझनेसमॅन म्हणा किंवा काय बोलू शकता, ओनर. ठीक आहे, म्हणून आता जे काही मी शब्द बोललो त्या शब्दावरनं आपण एक डेफिनेशन तयार करतोय, टोटल अमाऊंट. बघा, टोटल अमाऊंट म्हणजे आपल्या आई वडिलांकडून घेतलेले, रिलेटिव्ह आणि फ्रेंड्स कडनं अशी एकत्रित रक्कम आपण जेव्हा बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्याला आपण काय बोलतो, कॅपिटल बोलतो. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इनटू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. एखाद्या व्यावसायिकाने व्यवसायामध्ये गुंतवलेला पैसा म्हणजेच भांडवल. ओके, भांडवल म्हणजे रक्कम. भांडवल म्हणजे काय बाळांनो, रक्कम, अमाऊंट. कॅपिटलचे डेफिनेशन लिहितोय, द टोटल अमाऊंट
invested into the business by the owner is called as capital. The total amount invested into the business by the owner is called as capital. ठीक है, नीट पाहून घ्या. आता आपण नुकतंच पाहिलं, total amount invested into the business by the owner is called as capital. पण विद्यार्थी मित्रांनो, ह्या डेफिनेशन मध्ये फक्त पैशाला महत्व दिलेलं आहे. व्यवसायात गुंतवलेला पैसा म्हणजे भांडवल. ठीक आहे, म्हणजे व्यवसायामध्ये गुंतवलेला पैसा म्हणजे भांडवल, हे या मताशी मी सहमत आहे. परंतु व्यवसायामध्ये फक्त पैसाच गुंतवला जातो का? तर नाही. व्यवसायामध्ये पैशा व्यतिरिक्त अनेक गोष्टी इन्व्हेस्ट केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतोय, तुमचं स्वतःचं एक घर आहे आणि तुम्ही बिझनेस करू पाहता. मी आता नुकतंच तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुमच्या घरातला पैसा जेव्हा बिझनेस मध्ये जातो, म्हणजेच घरामध्ये असणारी अमाऊंट तुम्ही जेव्हा बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करता, तेव्हा तुम्ही त्याला कॅपिटल बोलता. ठीक आहे, क्लिअर? पण असं गृहीत धरूया की एक व्यक्ती, समजा एक्झाम्पल म्हणून बघूया, एक शेतकरी आहे, त्याने शेतामध्ये कांदे लावलेले आहेत, कांद्याचं उत्पादन घेतलंय, प्रोडक्शन झालेलं आहे, कांदे ऑलरेडी त्याच्या घरी येऊन पडलेले आहेत आणि मार्केटमध्ये जाऊन बघितलं तर कांद्याचे भाव थोडे कमी झालेले आहेत. त्याला असं वाटलं की कांदे जर मार्केटमध्ये विकले तर नक्कीच आपले पैसे कमी मिळतील आपल्याला. मग आपण एक काम करूया, कांदे डायरेक्ट मार्केटला न विकता आपण कांद्यापासून एक बिझनेस स्टार्ट करूया. त्याने ठरवलं की एक छोटासा स्टॉल सुरू करायचा, कांदा भजीचा एक स्टॉल सुरू करायचा. शेवटी लक्षात घ्या, बिझनेस किती मोठा आहे किती छोटा आहे, शेवटी बिझनेस आहे. त्याने कांदा भजीची गाडी टाकायचं ठरवलं आणि मग असा विचार करा, तो त्या बिझनेससाठी लागणारी सर्व सामग्री विकत घेईल, पण एक वस्तू विकत नाही घेणार, कांदे नाही विकत घेणार, कारण ऑलरेडी त्याच्याकडे आहे. म्हणजे त्याच्या बिझनेसला लागणारी एक वस्तूला इंग्लिशमध्ये आपण बोलतो गुड्स, ती त्याने विकत न घेता घरातली वस्तू कोणासाठी वापरली? बिझनेससाठी वापरली. म्हणजे बाळांनो, घरातली वस्तू जेव्हा बिझनेससाठी इन्व्हेस्ट होते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? कॅपिटल म्हटलं जातं. पुढे जाऊन तुम्ही जेव्हा जर्नल एंट्रीज नावाचा एक टॉपिक शिकणार आहात, त्या टॉपिक मध्ये अनेक व्यवहार येतील. त्या व्यवहारामध्ये स्टार्टेडचा जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की फक्त अमाऊंट इन्व्हेस्ट केली म्हणजेच कॅपिटल नाही, तर अमाऊंट व्यतिरिक्त देखील इतर अनेक गोष्टी इन्व्हेस्ट केल्या जातात, त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल. म्हणून त्याच्याकडे असणारे कांदे म्हणजेच गुड्स बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केला, त्याला देखील आपण काय म्हणणार आहोत? कॅपिटल. नव्हे तर आता विचार करा, कांदा भजीची गाडी टाकलेली आहे, त्याच्यानंतर त्याच्याकडे जे कस्टमर येतील त्यांना बसण्यासाठी खुर्च्या पाहिजे, पण त्याने काय केलं, घरी 4-5 खुर्च्या शिल्लक होत्या किंवा घरी त्याच्याकडे आहेत खुर्च्या, त्याने त्या खुर्च्या घेतल्या आणि तिथे बिझनेससाठी वापरल्या. मग त्या खुर्च्या चेअर्स म्हणजे आज आपण त्यांना काय म्हणूया? संपत्ती म्हणजेच काय? ऍसेट. त्याने घरातली वस्तू कोणासाठी वापरली? बिझनेससाठी वापरली, ऍसेट्स बिझनेससाठी वापरली. म्हणजेच त्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हटलं पाहिजे? कॅपिटल. कॅपिटल म्हणजे व्यवसायात गुंतवलेला पैसा, व्यवसायात गुंतवलेली वस्तू आणि व्यवसायात गुंतवलेली संपत्ती, त्याला बोललं जातं कॅपिटल. आणि म्हणून आपण अजून एक डेफिनेशन त्याच्याबद्दल बोलूया. पहिली डेफिनेशन तुम्हाला कळलेली आहे, दुसरी एक डेफिनेशन आपण पाहूया. It is the total amount or goods or assets invested into the business
by the owner is called as capital. It is the total amount or goods or assets invested into the business by the owner is called capital. इन्व्हेस्टेड चा अर्थ काय? गुंतवणूक करणे, गुंतविणे. ठीक आहे, डेफिनेशन नीट पाहून घ्या. व्यवसायामध्ये गुंतवलेला पैसा, वस्तू किंवा संपत्ती त्याला आपण काय म्हणू शकतो? कॅपिटल. आता तिसरी आणि महत्वाची डेफिनेशन, खरं तर आत्ताशी आपण सुरू केलेले आहे त्यामुळे काही गोष्टी अजून आपल्याला पुढे जाऊन शिकायच्या, पण कॅपिटल हा पॉइंट आल्यामुळे मी तुम्हाला आता इथे क्लिअर करतोय आणि पुढे जाऊन परत एकदा ती गोष्ट क्लिअर होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्या दोन गोष्टी म्हणजेच ऍसेट्स आणि लायबिलिटीज. ऍसेट्स त्याला मराठीमध्ये बोलला तर संपत्ती किंवा मालमत्ता, आणि लायबिलिटीज म्हणजेच देणदारी, म्हणजेच आपल्यावर असणारी सर्व कर्ज. ओके, ऍसेट्स संपत्ती मालमत्ता आणि लायबिलिटीज म्हणजेच आपण इतरांना जे काही पैसे देणं लागतो त्याला आपण लायबिलिटीज बोलतो. आता ह्या दोघांचे डेफिनेशन आपल्याला पुढे जाऊन पाहायच्या, परंतु मी एक गोष्ट क्लिअर करेन. तिसरी डेफिनेशन, आता त्यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन आता मी देऊ शकत नाहीये कारण ह्या दोनही डेफिनेशन अजून आपण पाहिलेल्या नाहीये. परंतु ऍसेट्स आणि लायबिलिटी ह्या दोन बाजू आहेत. त्या दोन बाजू कोणाच्या? तर मग पुढे जाऊन आपल्याला एक स्टेटमेंट पाहायचंय, बिझनेसचं सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट की ज्याला बोललं जातं बॅलन्स शीट. ओके, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट हे बिझनेसचं सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे आणि त्या स्टेटमेंटला दोन बाजू असतात. त्याची लेफ्ट हँड साइड म्हणजेच लायबिलिटीज आणि राईट हँड साइड म्हणजेच काय? ऍसेट्स. आणि लायबिलिटीज आणि ऍसेट्स ह्या दोघांमधला जो काही डिफरन्स असेल तो असतो कॅपिटल. कॅपिटल म्हणजेच एक्सेस ऑफ ऍसेट्स ओव्हर द लायबिलिटीज इज कॉल्ड कॅपिटल. आज एवढंच कळू शकतं, पण जेव्हा तुम्ही ऍसेट्स आणि लायबिलिटीच्या डेफिनेशन शिकाल त्याच्यानंतर तुम्हाला अजून जास्त क्लिअरिटी आहे. आता फक्त एवढंच माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला, एक्सेस ऑफ ऍसेट्स ओव्हर द लायबिलिटीज इज कॉल्ड कॅपिटल. आणि म्हणून तिसरी आणि महत्वाची डेफिनेशन, कॅपिटलच्या आपण तीन डेफिनेशन पाहतोय. एक्सेस ऑफ ऍसेट्स ओव्हर द लायबिलिटीज is called as capital. Excess of assets over the liabilities is called as capital. ओके, आता पहा, ऍसेट्स मराठीमध्ये आपण त्याला संपत्ती किंवा मालमत्ता बोलतो. लायबिलिटीज म्हणजे आपल्यावर असणारी सर्व प्रकारची कर्ज किंवा देणदारी की ज्या रक्कम आपण इतरांना देणं लागतो, ज्या आपण पेबल आहोत इतर लोकांना, त्याला काय बोलायचंय? लायबिलिटीज. ऍसेट्स आणि लायबिलिटी या दोघांमधला जो डिफरन्स असेल तो असेल कॅपिटल. एक्सेस ऑफ ऍसेट, ऍसेट जास्त असणं आणि लायबिलिटीज कमी असणं, ह्या दोघांमधला जो डिफरन्स येईल तो आपल्या बिझनेसचं काय असणार आहे? कॅपिटल. ओके, एक्सेस ऑफ ऍसेट्स ओव्हर द लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज कॅपिटल. म्हणून कॅपिटलचा एक फॉर्म्युला आहे, कॅपिटल इज इक्वल टू ऍसेट्स मायनस लायबिलिटीज. कॅपिटल इज इक्वल टू ऍसेट्स मायनस लायबिलिटीज. ठीक आहे, तर आज आपण कॅपिटल क्लिअर केलं. आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो, त्या कॅपिटलच्या तीन डेफिनेशन तुम्हाला दिसतील आणि बुक किपिंगची देखील दिसेल. ते डेफिनेशन व्यवस्थितरित्या लिहून घ्या, समजून घ्या. ठीक आहे, काल आपण पहिली डेफिनेशन पाहिली होती की ज्याचं नाव आहे बुक किपिंग.
बुक कीपिंग बद्दल आपण काल डिस्कस केलं होतं. बुक कीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन अ सेट ऑफ बुक्स. व्यवसायात घडणारे व्यवहार लिहून ठेवण्याची कला म्हणजेच बुक कीपिंग. आज दुसरी डेफिनेशन आपण पाहिली. खरं तर दोनच डेफिनेशन आजपर्यंत आपण शिकलात, पण दुसऱ्या डेफिनेशनच्या 3 डेफिनेशन पाहिल्यात. कॅपिटलच्या 3 डेफिनेशन पाहिल्यात. त्यातली पहिली डेफिनेशन कॅपिटलची जी टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला दिलेली आहे. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड into the business by the owner is called as capital. त्याच्यानंतर आपण पुढची डेफिनेशन पाहिली. इट इज द टोटल अमाउंट और गुड्स और assets invested into the business by the owner is called as capital. आणि तिसरी आणि शेवटची डेफिनेशन पाहिली. एक्सेस ऑफ assets over the liabilities is called as capital. कॅपिटलचं इक्वेशन आपण लिहिलंय. कॅपिटल इज इक्वल टू assets मायनस liabilities. ठीक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज कॅपिटलची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. जर कोणाला क्लिअर झाली नसेल तर नक्कीच मला तुम्ही सांगा, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. ठीक आहे.